राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचे नुकतेच 28 जानेवारी रोजी दुःखद निधन झाल्याने त्यांचे निकटवर्ती व विश्वासू म्हणून परिचित आमदार संजय खोडके व आमदार सौ सुलभाताई खोडके शोकमग्न आहेत। आज गुरुवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री ना चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी गाडगेनगरस्थित आमदार खोडके यांच्या निवासस्थानी सांत्वना भेट दिली। यावेळी पालकमंत्री ना बावनकुळे यांनी आमदार संजय खोडके व आमदार सौ सुलभाताई खोडके यांची भेट घेऊन दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने महायुती परिवारसुद्धा दुःखात सहभागी असल्याचे सांगितले। दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महायुती सरकारमध्ये राहून महाराष्ट्राच्या समृद्ध विकासासाठी जे काही निर्णय घेतले त्याचा अमरावतीला सुद्धा पुरेपूर लाभ मिळाला आहे। दालांनी प्रत्येक अर्थसंकल्पात अमरावती जिल्ह्याच्या विकासाकरिता भरीव निधी उपलब्ध करून दिल्याने जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्र, अनुसूचित क्षेत्र व आदिवासी विकास अशा सर्व विकास योजनांवर अमरावती जिल्ह्यात चांगले काम करता आले। अजितदादांना शहरे विकसित करायला आवडत असल्याने त्यांनी आपल्या अमरावती येथील दिनांक 9 जानेवारी 2026 रोजी शेवटच्या सभेमध्ये सुद्धा अमरावतीच्या विकासाचे विजन बाळगून आगामी काळात अमरावती शहराचा झपाट्याने विकास करण्यासाठी निधी देण्याचे आश्वासन दिले होते। आज जरी दादा आपल्यात नसले तरी अजितदादांनी अमरावतीमध्ये केलेला प्रत्येक वादा आपण आगामी काळात पूर्ण करण्यासाठी प्रयत्नरत राहू असा विश्वाससुद्धा ना बावनकुळे यांनी आपल्या सांत्वनापर भेटीतून व्यक्त केला। तसेच अजितदादांच्या निधनाने शोकमग्न असलेल्या खोडके परिवाराने या दुःखातून सावरून आपले लोककल्याण व जनविकासाचे कार्य पूर्वरत करण्याबाबतही ना बावनकुळे यांनी आमदार संजय खोडके व आमदार सौ सुलभाताई खोडके यांच्याशी संवाद साधला।